नमस्कार, आपण पाहतात द लाईफ कोच दातकर टेक्नो। आज निवडणुकीचा 7वा टप्पा संपलेला आहे। 60 टप्प्यामध्ये इंडियामध्ये भारतामध्ये आपल्या लोकसभेचे 60 टप्पे पूर्ण झालेले आहेत आणि आताच काही वेळापूर्वी एक्झिट पोल पण बाहेर आलेले आहेत। तर अपेक्षेप्रमाणे पुन्हा मोदी गव्हर्नमेंटच येणार हे एक्झिट पोल सांगत आहे आणि पुन्हा एकदा एक स्टेबल गव्हर्नमेंट आपल्याला भेटणार की स्टेबल गव्हर्नमेंट आपल्याला भेटणार। पुन्हा ब्रँड मोदींचं मॅजिकच चाललं, मोदींचं मॅजिकच चालणार असं एक्झिट पोल सांगतोय। एक्झिट पोल नुसार भरपूर चॅनलनी एक्झिट पोल नुसार 350 प्लस 360 380 अशा सीट्स एनडीए प्लसच्या येणार आहे आणि या गोष्टीमुळे शेअर बाजारामध्ये नक्कीच नवचैतन्याचं वातावरण निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही। कारण जर नवीन गव्हर्नमेंट जर स्थापन होत आहे पण ते नवीन गव्हर्नमेंट कुणाचं, सत्ताधाऱ्यांचं की विरोधी पार्टीचं, हा मुद्दा तिथं प्रामुख्याने ग्राह्य धरला जाणार आहे। कारण जर सत्ताधाऱ्यांचं सरकार आलं तर त्यांनी ज्या पॉलिसीज बनवलेल्या आहे त्या पॉलिसीज पुढे कंटिन्यू राहतील। पण जर का विरोधी पक्षाचं सरकार येत आहे तर जे सत्ताधाऱ्यांच्या पॉलिस्या होत्या, ज्या काही त्यांनी पॉलिसीज तिथं बनवलेल्या होत्या किंवा इम्प्लिमेंट करणं सुरू होत्या, तर त्या पॉलिसीज कुठेतरी बदलाव होणार, खूप सारे त्यामध्ये चेंजेस होणार आणि जेव्हा केव्हा अशा गोष्टी होतात तेव्हा नक्कीच शेअर बाजारावर त्याचा चांगलाच परिणाम होतो। पण आताच्या एक्झिट पोल नुसार आपल्याला हे दिसत आहे की पुन्हा मोदीजींचं सरकार येणार आहे, पुन्हा मोदी गव्हर्नमेंट येणार आहे, तिसऱ्यांदा एक स्टेबल गव्हर्नमेंट भेटणार आहे। त्यामुळे शेअर बाजार हा नक्की ग्रीनच राहणार, बाजारात चढाव राहणार असा एक्झिट पोल नुसार मला दिसत आहे। कारण नेमकं काय आहे बघा, 2004-2009 जेव्हा लोकसभेचे रिझल्ट आले, एक्झिट पोल्स आले, तेव्हा बाजार गडगडला होता। 2014 मध्ये पण बाजार पॉझिटिव्ह होता। 2019 मध्ये जेव्हा पुन्हा सत्ताधाऱ्यांनी कमबॅक केलं तेव्हा बाजारामध्ये चढ नव्हता ना उतार पण नव्हता, स्टेबल एक बाजार चालत होता। पण या वर्षीच्या लोकसभेच्या इलेक्शन नंतर, रिझल्ट नंतर, एक्झिट पोल नंतर नेमकं काय होणार, खूप साऱ्या तज्ञ लोकांनी आपले अंदाज वर्तवले होते की शेअर बाजार हा 20% 25% खाली येणार आहे। जर का शेअर बाजार 20% 25% जर खाली आला तर पुन्हा त्याला रिगेन करायसाठी 1 वर्ष लागणार किंवा 8 ते 10 महिन्याचा कालावधी लागणार, 6 महिन्याचा कालावधी लागणार, असे अंदाज, असे भाकीत तज्ञांकडून वर्तवण्यात आले होते। पण आता या एक्झिट पोल नुसार आपल्याला असं दिसत आहे की त्याचा शेअर बाजारावर निगेटिव्ह परिणाम नव्हता, पॉझिटिव्ह परिणाम राहणार आहे। कारण एनडीए वाल्यांनी जो नारा दिला होता 400 पारचा, 400 पार होणार नाही पण 400 पारच्या जवळपास ते जात आहेत आणि ते 400 पारच्या जवळपास जात आहे म्हणून हा एक पॉझिटिव्ह साईन आहे की पॉझिटिव्ह साईन आहे। त्यामुळे मला तरी असं वाटते की आपल्याला घाबरण्याची गरज नाही, नक्कीच बाजार वर जाणार।
आता खरे रिझल्ट आपले 4 जूनला राहतील. नेमकं ज्या ज्या चॅनल्सनी जे जे एक्झिट पोल दिलेले आहेत ते किती खरे ठरणार हे आपल्याला 4 तारखेला समजणार. पण जवळपास हे निश्चित झालेलं आहे की तिसऱ्यांदा पण मोदी गव्हर्नमेंट कमबॅक करणार आहे. बघूया नक्कीच जर हे गव्हर्नमेंट देशाला लाभलं तर एक स्टेबल गव्हर्नमेंट पुन्हा आपल्याला भेटणार आहे. आणि आता जे रिझल्ट्स येणार आहेत 4 तारखेला ते खरे रिझल्ट राहतील. एक्झिट पोल हा एक चॅनलवाल्यांनी एक घेतलेला छोटा सर्वे राहतो, त्यानुसार एक्झिट पोल राहतात. पण खरा जो एक्झिट पोल आहे तो 4 तारखेचा राहणार, कारण तो खरा रिझल्ट आहे, खरा निकाल आहे तो. म्हणून बघूया आता 4 तारखेला नेमकं काय होते. पुन्हा मोदी गव्हर्नमेंट येणार की पुन्हा विरोधकांचं सरकार येणार. एक्झिट पोलनी तर आपल्याला दाखवून दिलं कुणाचं सरकार येणार, पण 4 तारीख काय म्हणते हे आपल्याला पाहावं लागेल. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.